फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खेळ संपला. नथिंग सिरियस. लहान आहे अजून ती. लहान आहे आणि हट्टी सुद्धा आहे. आणि असं रस्त्यात बरं वाईट काही झालं असतं पण तुझ्या आई बाबांनी माझा जीव नसता का घेतला. त्यांचं नावही घेऊ नकोस माझ्या समोर नारायण. वैदेने आत्महत्या नाही केली, जखून झालाय. मरण्यापूर्वी त्याला स्वतःचा गुन्हा कबूल करायचा होता, पण कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. आणि मग कोणाची वाट न बघता त्याने स्वतःचा जीव दिला. मर्डर सुद्धा गेला. आय थिंक द केस इज ओव्हर. क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंटकडून आलोय. मेघा दांडेकर या मुलीची डेड बॉडी पाहिजे आम्हाला. ते समोर सेवागार आहे, तुम्ही चला मी लाईट लावतो. आदित्य हे बघ बटन. हे बटनच आपल्याला मेघाच्या मर्डरर पर्यंत पोहोचवेल. आता आपले सगळे कन्फ्युजन दूर होतील. हेच बटन वैदेहीच्या केसचा उलगडा करेल. आदित्य ते बघ, तिकडे कोणतरी आहे. तू सोडून आणखीन कोण कोण असतं इथे? सेवाघरावर मी एकटाच आहे साहेब, दुसरं कोणी नाही. तू काय बोलतोयस? देवाशपथ खरं साहेब. हे बघ, खोटं बोल नकोस, खरं खरं सांग. आम्ही आता इकडे कोणाला तरी बघितलंय. अहो मी लाईट ऑन करत होतो, मला काही माहित नाही. बघितलं, माझा संशय खरा ठरला. मेघाचा खूनी आपल्यावर नजर ठेवून होता. हे आपलं नशीब आहे की हे बटन आपल्याला त्याच्या आधी मिळालं आणि तो हे नष्ट नाही करू शकला. आता या केसचं बटन आपल्याला मिळालंय. आता धागेदोरी सापडते. हे कमॉन आदित्य, इथे असं किती वेळ वाट बघत बसणार आपण? आय डोंट थिंक सो. आनंद विल कम हिअर. मला पण आता असंच वाटायला लागलंय. नाही, मला खात्री आहे तो येणार, नक्की येणार. सॉरी सर, मला उशीर झाला.
पण मी येणारच होतो, पण इतक्यात रस्त्यामध्ये कोणीतरी सर जे काय विचारायचं ते लवकर विचारा, पण कोणाला संशय येता कामा नाही सर. मला खूप भीती वाटतेय सर. मला बोली तुला काही होणार नाही. मला एक गोष्ट सांग, मेघा तुझी खूप चांगली मैत्रीण होती. मग तिचा कोणीतरी खून करेल असं कोणाशी वैर होतं तिचं? मेघाचं वैर? अहो किती निष्पाप होती ती. हे शाळेतल्या दुसऱ्यांच्या भांडणात सुद्धा ती स्वतः रडायची. तिचा दुसऱ्या कोणाशी वैर असण्याचा काय संबंध सर? कारण मेघाचा खून हा अपघाताने झालेला खून नाही, वेल प्लॅन पाळत ठेवून केलेला खून. घरात चोरी झालेली नाही. त्या दिवशी जेव्हा तू आम्हाला भेटलास तुला आम्हाला काहीतरी सांगायचं होतं, पण मेघाने तुला थांबवलं का? नाही सर, मला खरंच काही सांगायचं नव्हतं. म्हणजे आनंद एक मिनिट. आदित्य आय एम शुअर हा खोटं बोलतोय. सर मी खरंच सांगतोय, प्लीज बिलीव्ह मी. अहो मी का खोटं बोलेन सर? आनंद तू आम्हाला वैदेहीच्या डायरीबद्दल खोटं का सांगितलंस? अशी कोणतीही डायरी नव्हती तिच्या. तिची रूम चेक केली, तिच्या आई वडिलांना विचारलं, कोणालाच काय माहित नाहीये. त्यांना त्या डायरी बद्दल काय माहित असणार आहे सर? पण वैदेहीकडे एक डायरी होती, मी स्वतः पाहिली आहे. ती डायरी नेहमी तिच्या बरोबर असायची. त्या डायरीत ती तासंतास काहीतरी लिहित बसायची. काय लिहायची तिथे डायरेक्ट? कधी वाचलीस? कधी वाचायची गरजच पडली नाही. तिच्या चेहऱ्यावरच सगळं लिहिलेलं असायचं, ते निस्तेज भांबवलेल्या चेहऱ्यामध्ये. हे बघ पुढे बोलू, जे काय मी ते आम्हाला स्पष्टपणे सांग. ठीक आहे सर. सर मला आठवतंय तसं मी आणि मेघा एके दिवशी वैदेहीला भेटायला तिच्या लायब्ररीत गेलो होतो. वैदेही, सॉरी, तू इकडे काय करतेयस? तुला इतकं शाळेभर शोधलं माहिती आम्ही, तू परत डायरी लिहितेय. अगं तुला घरी नाही का जायचंय आज? माहित तर काय? नाही मला नाही जायचंय घरी. हे मला पण नाही जायचंय घरी. मग मलाही नाही जायचं घरी. काय झालं सांगशील का वैदू? काही नाही ग, तुम्ही प्लीज मला जरा वेळ एकटं सोडणार आहात का? बघ काय म्हणतीये, हिला आजपर्यंत आपण कधी एकटीला सोडलंय का? काय झालं वैदू? तू काय ते स्पष्टपणे सांगशील का? काही प्रॉब्लेम असेल तर आपण सगळे मिळून सॉल्व्ह करू. ओके? एक्झॅक्टली. तो प्रॉब्लेम आपण नाही सॉल्व्ह करू शकत. अगं पण प्रॉब्लेम काय ते कळल्याशिवाय आपण सॉल्व्ह तरी कसं करणार? हा नाही रे, ते सांगताना मलाच माझी लाज वाटेल. हे बघ, तू आता सांगणारच की तू सांगणार आहेस का आता? ओके. गेल्या काही दिवसांपासून माझ्या आईबाबांमध्ये खूप भांडण होतात. रोज घरी वाद चालू असतात. मला ना घरी जावंसच वाटत नाही. वैदू, कशावरून होतात भांडणं? माझ्या बाबांचं त्यांच्या मैत्रिणीवर सुजाता आंटीवर प्रेम आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मम्मांचं तिच्या बॉसवर डॉक्टर वैकुंठ बरोबर काहीतरी. बापरे, हे जरा जास्त सिरियस आहे. मला माहित नव्हतं हे प्रकरण एवढं गंभीर आहे. तू तुझ्या आईबाबांशी याबाबतीत बोलायचा प्रयत्न केलास? केला, एकदा दोनदा मी त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला, पण मी लहान आहे समजून त्यांनी माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मी का म्हणते, आपण त्या सुजाता आंटी आणि वैकुंठ काकांशी बोलायचा प्रयत्न केला तर? पण ते तरी काय, तिच्या आईबाबांसारखंच करणार, दुर्लक्ष. कशावरून? आपण त्यांच्याशी काही स्पष्टपणे जाऊन बोलणार नाही आहोत, पण इनडायरेक्टली बोलायला काय हरकत आहे ना? अगं पण आपण जर बोलायला तरी गेलो. नाही आनंद, मला वाटतं मेघा बरोबर बोलते, आणि तशी आता वेळ आलेलीच आहे की त्यांना माझ्या घरातल्या परिस्थितीची जाणीव करून द्यायलाच पाहिजे. करेक्ट. अँड यू डोंट वरी. ओके, मी येईन तुझ्या बरोबर.
बसा ग. घ्या चहा घ्या. काय आज एवढं काय काम काढलेत काकांकडे? मला सांगा, मी सांगेन त्यांना. नाही आंटी, आम्हाला त्यांच्याशीच बोलायचंय. वीणा मी काय वैदे व्हॉट प्लेझंट सरप्राईज. पण आय होप की तू ट्रीटमेंट घ्यायला आली नाहीयेस. एनिवे तुझा मायग्रेन कसा आहे? गुड. अहो तिला फक्त तुमच्याशीच बोलायचंय. ओके बोल ना. मी आलेच हा. बोल आई बाबांची तक्रार करायला आली आहेस का? आईबाबांची तक्रार तर आहेच, पण तुमच्याबद्दलही आहे. माझ्याबद्दल? वैदेही तुझा काहीतरी गैरसमज होतो. तुझी आई फक्त माझ्या ऑफिसमध्ये काम करते आणि आम्ही चांगले मित्र होत. दॅट्स ऑल. त्या पलीकडे तुला वाटतं तसं आमच्यामध्ये काही नाही. आणि एनिवे या विषयावर बोलण्या इतकी तू मोठी झालेली नाहीस, लहान आहेस अजून. त्यामुळे मला जे बोलायचं असेल ना ते मी तुझ्या आईशी बोल. तुम्हाला कोणालाही काहीही सांगायची गरज नाहीये. जे काही सांगायचंय आणि कोणाला सांगायचंय ते मीच सांगेन. तू मला धमकी देतेस? तसं समजा हवं तर. ठीक आहे, मग मी काय सांगतो ते सुद्धा नीट लक्षात ठेव. माझ्या आयुष्यावर एक जरी शिंतोडा उठला तरी सुद्धा मी हे विसरून जाईन की मी एक डॉक्टर आहे आणि तू माझ्या मित्राची मुलगी आहेस. वैदेही, तुला कळतंय तू काय बोलतेस? डोकं ठिकाणावर आहे का तुझं? मी आणि तुझे बाबा लहानपणापासूनचे मित्र आहोत, फक्त मित्र. तुझ्या आई वडिलांमध्ये माझ्यावरून जर भांडण होत असेल तर त्यांना माझ्याशी येऊन बोलायला सांग. तू का मध्ये बोलतेस? आणि हे सगळं कळायला तू अजून खूप लहान आहेस, समजलं? मी एवढी लहान नाहीये सुजाता आंटी की माझ्या डोळ्यासमोर जे काय चाललंय ते मला कळू नये. तुमच्या आणि बाबांमध्ये नेमकी कशी मैत्री आहे हे मला चांगलंच माहितीये. वैदेही, सुजाता काय चाललंय? आणि वैदेही तू इथे कशी काय? एक मिनिट वैदेही, मला तुझं म्हणणं अजिबात पटत नाही आहे. माझा माझ्या बायकोवर पूर्ण विश्वास आहे. तुझे बाबा आणि तिच्यात काही संबंध नाही, कळलं? पुन्हा या विषयावर बोलण्यासाठी या घरात यायचं नाही, कळलं? आणि हो, ही गोष्ट जर बाहेर कोणाला कळली तर लक्षात ठेवा, मी एक क्रिमिनल लॉयर आहे आणि माझ्या जीवनामध्ये आजपर्यंत एकही मर्डर केस मी हारलेलो नाहीये, समजला?
एक मिनिट. तुझं नाव काय बेटा? मेघा. हे बघ मेघा बेटा, तू सुद्धा तुझ्या मैत्रिणीसारखं गप्प बसायचं, नाहीतर हे नाव आणि प्रतिष्ठा मी खूप मेहनतीने कमावलेली आहे. तिला जर कोणी डाग लावण्याचा प्रयत्न केला तर जर का या दोघींनी कोणाकडे तोंड उघडलं तर माझ्याच आयुष्यातले प्रॉब्लेम्स वाढणार आहेत. काहीतरी करायला हवं. नारायणने असं करणं शक्यच नाही सर. सर, लहानपणापासून नारायणनं वैदूला अगदी स्वतःच्या मुलीसारखं सांभाळलंय, कदाचित त्याहीपेक्षा जास्त. किती मायनं वाढवलंय त्यांनी तिला सर. वैदेही बेटा, हे बघ, आजपर्यंत मी तुला पोटच्या मुलीवनी मानत आलोय, काळजी घेतली. माझी लहान मुलगी मागच देवा घरी गेली. तेव्हापासून मला तुझा लळा लागला. काळजी करू नकस, मी तुझ्या पाठीशी आहे ना. अगं, मला ह्या गोष्टीची पुरेपूर कल्पना होती. नारायण, मी त्या दोघांच्याही घरी जाऊन आले, पण कोणीच माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही. मला कळतच नाहीये की मी काय करू. ते दोघं इतक्या सहजासहजी मानणार नाहीत. ते डॉक्टर वैकुंठ आणि सुजाताबाई. पण तुला सत्य ठाऊक आहे ना, या सगळ्या गोंधळात फरफट होतीये ती माझी. रडू नकोस, ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघल. वैदू गेली आणि आता मेघाही. मला तर काहीच कळेनासं झालंय सर. याचा अंदाज तुम्हालाच लावावा लागेल सर. खरं तर ना त्या दिवशी मेघाला तुम्हाला हेच सगळं सांगायचं होतं, पण ती घाबरत होती हो. आणि शेवटी तिची भीती खरी ठरली सर. तिने कोणाला काही सांगण्याच्या आधीच संपून टाकलं तिला. सर, त्यांनी तिला संपवलं आणि मी हे तुम्हाला सगळं सांगितल्यानंतर कदाचित माझा नंबर. आदित्य, तो माणूस पळून गेला, पण आनंद. इज नो मोर. Oh God. शिट. आता खरा गुन्हेगार माझ्या हातून सुटणं शक्यच नाही. अभिषेक, काय सापडलं? हे बघ, हे बटन. आता हेच बटन आपल्याला त्या खुन्यापर्यंत पोहोचवेल. एवढ्या मोठ्या लायब्ररीत आपण ती डायरी कशी शोधणार आहोत? आणि सगळ्यात मुख्य म्हणजे ती डायरी इथेच आहे की नाही आपल्याला हे सुद्धा माहित नाही. ती डायरी इकडेच आहे. कशावरून? आज सकाळी न्यूज मध्ये सांगितलं. रिअली?
आदित्य, एक मिनिट. आनंदनी मरता मरता माझ्या कानात सांगितलं की ती डायरी इथे याच लायब्ररीत आहे. मग तर ती डायरी नक्कीच इथेच असणार. मला वाटतं आपण जनरल रॅक शोधण्यापेक्षा थोडा विचार करूया. वैदी स्वतःची डायरी लपून ठेवायची, म्हणजेच तिने ती डायरी अशा ठिकाणी ठेवली असणार जिथे सहजपणे कोणाचा हात पोहोचणार नाही. राईट? लेट्स सर्च. हे गाईस, लुक ॲट इट. हे बघ. Well done, guys. खरा गुन्हेगार आता लवकरच सगळ्यांच्या समोर येईल. ते सगळे आले असतील तर त्यांना आत बोलवा. त्यांना आत पाठवा. प्लीज कम इन. बसा. आज आम्ही तुम्हाला इकडे एक खुशखबरी द्यायला बोलावलंय. थोड्याच वेळात वैदेहीचा खुनी कोण आहे त्याचं नाव आम्ही जाहीर करणार आहोत. ही वैदेहीची डायरी. आदित्य, जून. आज सुद्धा आईबाबांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं, पण आज त्या भांडणात एक वेगळीच गोष्ट समोर आली. हो हो हो, सुजातावर माझं प्रेम आहे, लहानपणापासूनच होतं. खरं तर मला तिच्याशीच लग्न करायचं होतं, पण आमचे आई बाबा त्यांच्या हट्टापायी मला तुझ्याशी लग्न करावं लागलं. माझी इच्छा नसून सुद्धा तुझ्याशी लग्न करावं लागलं. लाज नाही वाटत असं बोलायला? लाज? वा, कोण बोलतंय बघा. तुला लाज वाटते? त्या डॉक्टर वैकुंठ बरोबर प्रेमाचे चाळे करायला लाज वाटते का तुला? नाही वाटली, आणि त्याचं कारण तुला चांगलंच माहिती. उगाच माझं तोंड उघडायला लावू नकोस मला. अरे बोल ना, जे काय बोलायचंय ते समोरासमोर बोल ना. काय बोलायचं? सांग ना, काय बोलायचं? तुला सगळी कारण माहिती. तू कधीच बाप बनू शकत नाही. तू मला कधीच मूल देऊ शकत नाही. प्रत्येक स्त्रीच्या काही इच्छा असतात. प्रत्येक स्त्रीला आई व्हायची इच्छा असते, पण तू? होय, आहे निषंड, नपुंसक आहे मी. परंतु हे सगळं मी तुला लग्नापूर्वी सांगितलं होतं, पण त्यावेळेस तुला माझा पैसा दिसला, फक्त पैसा. नाही,
तुझ्या गोड बोलण्याला फसले मी. अरे काही फसली बिसली नाहीस तू. कारण की लग्नाआधी आपण ठरवलं होतं की आपण मूल दत्तक घ्यायचं. ठरवलं होतं ना. आणि म्हणूनच वैदेहीला आपण अनाथ आश्रमातून दत्तक घेतलं. आठवतं ना सगळं तुला. आणि तीच वैदेही आता डोक्याला ताप झाली आहे. कारण की तिला आपल्याविषयी सगळं कळलंय. म्हणून भलते सलते प्रश्न विचारते ती मला. मी पैदास ऐक ठाऊक आहे. किती वेळा सांगितलंय तुला आई वडिलांचं बोलणं सोडून ऐकायचं नाही म्हणून. पण तुम्ही कुठे माझे आई बाबा. मला तर अनाथ आश्रमात आणलंय ना तुम्ही. गप्प बाईस. आता एक पण शब्द बोललीस ना तर मुस्कान फोडून तुझा. बरोबर. आता तुम्ही मला मारणारच. मी कुठे तुमची मुलगी आहे. वैदेही. मी आईबाबांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मग मी आणि मेघा सुजाता आंटी आणि डॉक्टर वैकुंठांना भेटलो. पण त्यांनी आम्हाला धमक्या देण्याशिवाय काहीही केलं नाही. मेघा आणि आनंद सतत माझ्या बरोबर होते. आज रात्री डॉक्टर अंकलकडे पार्टी आहे. पार्टीत मी आईबाबांशी यावर बोलणार आहे. लास्ट चान्स. पण या सगळ्यात आता मलाच भीती वाटायला लागली. दिवसेंदिवस मी या सगळ्यांवर ओझं बनत चालली. त्यात मला अशा काही गोष्टी कळल्या ज्या सगळ्यांसाठी धोकादायक आहेत. त्यामुळे कधीही यापैकी कोणीही मला यापुढे काही लिहिलं नाही. ह्यावरून हे सिद्ध होतं की तिला कल्पना होती की कोणीतरी. आणि त्या पार्टीच्या दिवशीही तिने या चौघांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला होता. बट अनफॉर्च्युनेटली कोणीच लक्ष दिलं नाही. आणि तिचा खुनी पण त्या दिवशी त्या दरम्यान त्याच पार्टीत हजर होता. तो वैदेहीच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवत होता. ती काय करते, कोणाशी बोलते, कुठे जाते, सगळं. आता पार्टीत वैदेहीच्या उद्धट वागण्यामुळे श्याम आणि शालिनी तिच्यावर भडकली. श्यामने रागाच्या भरात वैदेहीवर हात उचलला. वैदेही त्याच क्षणी पार्टी सोडून घराकडे एकटीच निघून गेली. आणि ह्या संधीचा फायदा उचलून तिचा खुनी पण तिच्या मागोमाग पार्टीतून निघाला. वैदेही तणतणत घरात पोचली आणि तिथेही नारायण सोबत तिचं खड्याकच भांडण झालं. वैदेही निराश होऊन आपल्या बेडरूम मध्ये निघून गेली. इतक्यात तो खुनी वैदेहीच्या घरात शिरला. त्याचं आणि वैदेहीचं भांडण झालं. त्यांचा वाद टोकाला पोचला आणि त्या खुन्याने वैदेहीचा गळा दाबून तिला मारून टाकला. आणि या सगळ्या घटनाक्रमात कोणालाही या मर्डरचा आभास न होऊ ती आत्महत्या वाटू म्हणून त्यांनी तिला फासावर लटकवून पळून गेला. असंच काही घडलं असेल हेच म्हणणं ना तुमचं मिस्टर श्याम? पण हे तुम्ही मला का विचारत आहात? कारण की वैदेहीचा खून तुम्ही दोघांनीच केलाय. काय? हो मीच मारलंय वैदेहीला. मीच तिचा गळा दाबला.
मग मी आणि शालिनीने मिळून तिला पंख्यावर लटकवली. वैदेही, तुला इतकं समजावून सुद्धा तू तुझ्या मनासारखंच वागलीस ना? अरे पार्टीमध्ये एवढ्या लोकांसमोर तोच विषय घेऊन बसलीस. अरे लोक आम्हाला काय म्हटले असतील याचा विचार केलाय तू? आणि काय ग, तू सुजाता आणि डॉक्टर वैकुंठ भेटलीस ना? सगळं कळलंय आम्हाला. काय उपयोग? तुम्ही दोघं सुधारणार आहात का? तोंड सांभाळून बोल वैदेही. कुणाशी बोलतेस तू? चरित्रहीन माणसाची बोलतीये मी. मला ना आनंद आहे की मी तुमची मुलगी नाहीये. तर लाव मोडली असती माझीच मला. शी! वैदेही! का? खरं बोललं की लागतं ना? मग वागायचं नाही तसं. वैदेही, फार बोलतेस. शांत हो, तू शांत हो. मी नाही आज शांत बसणार आहे. वैदेही, तुम्ही दोघांनी मला आयुष्य उद्ध्वस्त केलंय. गप्प बस वैदेही. मी तुमच्या घरा लोकांसमोर आणणारच आहे. तरी मी सांगत होते, मुलगी दत्तक घ्यायला नको. तुम्ही माझं भलं करण्यासाठी नाही घेतलं मला दत्तक. तुमची कमजोरी लपवण्यासाठी घेतलं. तुम्ही संड. लपवून टाका. जीव गेला तिचा. जाऊन दे. काय केलं श्याम? अरे कायमची संपवली तिला. तिचा आवाजच बंद करून टाकला. खूप बोलायला लागलेली ती. तू एक काम कर. रशी घेऊन कोण तर. तू बी काय आहेस? जा ना, घेऊन आण लवकर. जा. साहेब, काय केलं तुम्ही? खून केला तुम्ही, स्वतःच्या मुलीचा खून केला. गप्प नारायण, गप्प बसायचं. याविषयी तू कोणाला काही सांगायचं नाही. मी तुला याबद्दल मोबदला तुला नारायण, ते 50,000 रुपयाचं कर्ज आहे ना, ते तुझं कर्ज माफ. नारायण, तुझं कर्ज माफ. नाही साहेब, मी आत्ताच्या आता जाऊन पोलिसांना सांगणार आहे. तुम्ही कोणी आहात? नारायण, तुम्ही आपल्या स्वतःच्या मुलीचा जीव घेतला. नारायण, पोलिसांना सांगा. काय चूक आणि काय बरोबर हे तुम्हाला सांगायची गरज नाही. तुझं तोंड उघडलं ना, तर तुला सुद्धा असाच संपवेल. कारण की एक खून सुद्धा फाशी आणि 2 खून सुद्धा फाशीच. लक्षात आलं तुला? इथून निघून जायचं. जराही वेळ घालवायची नाही. तुम्हाला हे तोंड कायमचं काळं करायचं. समजलास ना?
कायमचा तिचा आवाज बंदच करून टाकला. आणि नारायण नारायणला सुद्धा. कारण की मला भीती होती की तो कधी ना कधी त्याचं तोंड उघडेल, म्हणून त्याला सुद्धा संपवून टाकला मी. नाही नाही, मला गप्प बसून चालणार नाही. वैदेहीच्या खुनाचं सत्य मला पोलिसांना सांगायलाच हवं, नाहीतर मला देव माफ करणार नाही. नारायण, तू काय करतोस, कुठे जातोस? तुझ्या सर्व हालचालींवर मी बारीक लक्ष ठेवलंय. काय आता इथे आलायस ना, तर मुकाट्यानं पडून राहायचं, उगाच नाही ते करायचं नाही. हा, तर मी काय करू शकतो हे तुला ठाऊक आहे. मुकाट्यानं पडून राहा. मला असं पळता येणार नाही. काही झालं तरी वैदेही मला माझ्या मुलीसारखी होती. मला गप्प बसून चालणार नाही. मला श्यामला घाबरून चालणार नाही. वैदेहीला काही करून मला न्याय मिळवून द्यायलाच हवा. हॅलो, हा साहेब. अंधारात मारलेला तीर बरोबर निशाण्यावर लागला. मला एक सांगा, तुम्ही मेघा आणि आनंदचा खून का केला? नाही साहेब, आनंदाने मेघाला मी नाही मारलंय. साहेब तुम्ही माझ्या गोष्टीवर विश्वास ठेवा. मी त्या लोकांना नाही मारले साहेब. मेघा आणि आनंदचा खुनी या इकडेच आहे. मेघाला खुन्याने आधीच धमकी दिली होती. त्याच्या बायकोचं प्रकरण जर जगासमोर आलं तर त्याचं नाव खराब होईल अशी भीती होती त्याला. आणि खुन्याला स्वतःचं नाव आणि स्वतःची प्रतिष्ठा हे जरा जास्तच प्रिय. वैदेहीला तर श्यामरावांनी मारलं,
म्हणून आपण जर मेघा आणि आनंदचा खून केला तर सगळा संशय श्यामरावांवरच जाणार अशी खात्री होती त्याला. म्हणून सगळ्यात आधी त्यांनी मेघाला संपवलं. हो ना वकील साहेब? आणि त्या रात्री वकील साहेब मेघाच्या घरी गेले. वकील साहेबांनी प्लॅन चांगला बनवला, पण कायद्याचा अभ्यास करून सुद्धा एकच पुरावा दोन ठिकाणी सोडला. त्यांचं हे स्पेशल डिझायनर बटन जे आम्हाला मेघाच्या हातात सापडलं, जिथून आनंदवर गोळी झाडली तिथे सापडलं, आणि आमच्या यांना डिझायनर बटन्स खूप आवडतात अशी माहिती यांच्या बायकोनीच आम्हाला दिली होती. तेच बटन. काय सुजाता मॅडम, बरोबर ना? मग मिस्टर विकास, याहून काही जास्त पुरावा हवाय तुम्हाला? मी माझा गुन्हा कबूल करतोय. मेघाने आनंदला मिस मारलाय. केस इज ओव्हर सर. Congratulations, officer. Job well done. Vikram here.